मंडळी, आता पुशेगावचे जे मैदानाचे गट आहे ते डिक्लेअर झाले ऑनलाईन. जवळजवळ 111 गट. आणि आपण मैदानात ज्या दिवशी असू त्या दिवशी पैरे सांगत असतो, कोणाबरोबर कोण पळणार आहे, आणि लोकांना ते आवडतं. आता कसं एकच पावती असल्यामुळं आणि पैरेही सांगायचे आहेत नक्की कोणावर पळणार आहे, त्यामुळं बरेचसे पैरे माहीत झालेत, पण ते कुठल्या गटात पळणार आहेत हे माहीत नसतं. आणि हे एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या आणि माझ्या टीमनं. त्याचे टिपण काढले की कुठल्या गटात कुठला बैल पळेल. तर बघूया पुशेगाव हिंद केसरी जे मैदान होते, कुठला बैल कोणाबरोबर पळेल, कोणाचा पायरा आहे आणि तो कुठल्या गटात पळेल, असं सगळं आपण घेऊया. तर गट एक मध्ये कोण पळेल? गट एक मध्ये पळेल मोठ्या मैदानाचा, ज्याला बादशाह म्हणतात, रायफल 81-81 आणि बाहुऱ्या पाळणार आहे लोणंदचा, गट क्रमांक 1 मध्ये. त्याच्यानंतर गट क्रमांक 4 मध्ये कोण पळेल माहिती आहे का? गट क्रमांक 4 मध्ये ज्या बैलानं जे पुण्यातील घाट असतो तो अक्षरशः गाजवलेला आहे, पक्षाची आणि जलवाची गाडी पळते बघा, त्यातील जलवा आणि नखऱ्या हा पायरा असेल, ही जोड पाळणार आहे. विशेष म्हणजे हा घरचा साज आहे. जे निलेश काळे आहेत त्यांचा हा घरचा साज असणार आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 5 मध्ये 5 मध्ये कोण पळतंय? मागच्याच वडकीच्या मैदानात मथुर बरोबर पळालेला चिमण्या आणि संतोष तोडकर यांचा साई पळणार आहे. 5 मध्ये चिमण्या आणि साई पळणार. त्याच्यानंतर 7 मध्ये पळण्याची त्याच्यानंतर 9 मध्ये कोण पळेल? 9 मध्ये पळेल सुंदर, मुरुमकरांचा सुंदर आणि निमगावकरांचा सावकार, ही दोघं एकत्र पळणार आहेत 9 मध्ये. त्याच्यानंतर 10 मध्ये कोण पळेल? 10 मध्ये पळेल गेल्या वर्षी ज्या बैलानं पुशेगावचा हिंद केसरी होण्याचा मान पटकवला, रोमन सरदार, त्यातला सरदार आणि करपेवाडीचा निशान पळेल. आणि त्याच्याच गटात असणार आहे VIP राणा आणि ननेगावचा लक्षा. तर असं असेल. त्याच्यानंतर 22 मध्ये पळणार आहे सिकंदर आणि आदत किंग देवा. 24 मध्ये कोण पळणार आहे हे सगळ्यांना माहीतच झाले. 24 मध्ये पळणार आहे मथुर आणि फलटणचा बावऱ्या. ही जोड कशी कामगिरी करते ह्याच्याकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्याच्यानंतर 45 मध्ये पळणार आहे करंजपूलचा बाजा आणि कटरेवाडीचा भब्या. बाजा अर्थातच अनेक पुशेगावची हिंद केसरी मैदानं गाजवलीत असा बैल आहे करंजपूलचा बाजी आणि कटरेवाडीचा बाबा, ही जोड पळणार आहे. 49 मध्ये दुर्गा आणि महाराज पळणार आहे. 52 मध्ये निंबाळकर सरांचा सर्जा, अभिजित भैया यांचाही सर्जा, तो पळणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या हरण्याबरोबर. आता त्याच्यानंतर 53 मध्ये एक लढत होणार आहे. 53 मध्ये चित्र्या आणि मानघरचं वादळ असणार आहे, एकत्र पळणार आहेत. आणि लढत कोणाबरोबर होणार आहे? तेजा आणि गजाबरोबर. 53 मध्ये सुद्धा एक लढत होणार आहे. विनायक शेठ आहेत लेंगऱ्याचे, त्यांचा डायमंड, जो बैल जे चंद्रहार दादा पाटलांनी जे मैदान घेतलं त्यात गुलालात राहिलेला डायमंड आणि येडा रायना, ही दोघं पळणार आहेत. पण त्याच गटात कोण असणार आहे माहिती आहे का? सप्त हिंदी केसरी भारत असणार आहे. पण त्याच्याबरोबर पायरा असेल दबंग ग्रुपचा जो टग्या आहे का नाही त्याचा. अशी लढत होणार आहे. तशी तर प्रत्येक गटातच लढत होणार आहे, कारण एकच चिठ्ठी आहे, पाहायला खूप आपल्याला एक पर्वणी असणार आहे. तर आता त्याच पर्वणीत भर म्हणून पायरा कोणाचा असणार आहे बघा. हिंद केसरी बैल आहे एक, ज्यानं हिंद केसरी किताब पुशेगावचा मिळवला होता, द्वारलीचा हरण्या कोणाबरोबर पळणार आहे? हरण्या पळणार आहे ओम बरोबर, खामगावचा ओम. 61 मध्ये पळणार आहे, गट क्रमांक 61 मध्ये पळणार आहे द्वारलीचा हरण्या आणि ओम. 63 मध्ये कोण पळणार आहे? इंटरेस्टिंग गाडी आहे आणि ह्याच्याकडे बी लक्ष आहे महाराष्ट्राचं.
जे वडकीचं मैदान झालं, वडकीचं मैदान कुणी गाजवलं तर 2 आदत वासरांनी. तीच जोडी सेम पळणार आहे 63मध्ये. सचिन आणि लक्षा आदत जोडी पळणार आहे 63मध्ये. त्याच्यानंतर 65मध्ये कोण पळेल? 65मध्ये अजून एक जोड आहे, घरचा साज आहे, त्यानं अनेक मैदानं गाजवलीत. राजा आणि सम्राट, शाकीरभाई आणि कोंडवेकर आहेत जे कामटे बंधू, त्यांचा राजा आणि सम्राट हा घरचा साज पळताना दिसेल 65मध्ये. 68मध्ये गाडी असणार आहे. 68मध्ये बघा, जोळेवाडीचा राजा आणि सागर हॉटेल आहे नातेपुतीचं, त्यांचा देवा ही गाडी पळताना दिसेल. गट क्रमांक 70 मध्ये पळेल पृथ्वीराज खुटवळ, दैवत गोवेकर यांचा बैजा पळणार आहे बुलढाण्याच्या राजाबरोबर. गट क्रमांक 71मध्ये कोण पळणार आहे तर जो पैरा कळलेला पण नक्की हो का नाही हे कन्फर्म नव्हतं, तर आज कन्फर्म झाले बघा. आणि दोन्ही बैल फॉर्ममध्ये आहेत. लखन आणि सर्जा, 10 सर्जा. लखनचा आत्ता तुम्ही बघताय चालू फॉर्म, फॉर्च्युनर असेल किंवा वडके असेल असे सलग 1 नंबर घेतोय. आणि तसंच सर्जेची कामगिरी आहे, 1 नंबर घेतोय. तर ही जोडी पळणार आहे, ती पळेल 71मध्ये. त्याच्यानंतर 74मध्ये अशी टॉपची लढत होणार आहे. अशी म्हणजे हिंद केसरी बैल आहेत, पुशेगाव मैदानात गुलाल पात्र असणारी बैल आहेत ती. एक म्हणजे सैतानवर बघा असं 2 वर्ष तरी गुलाल घेतलेला होता त्या मैदानात, पुशेगावच्या मैदानात सैतान. आणि त्याच्याबरोबर कोण असणार आहे माहिती आहे का? भोळाशंकर. सैतानबरोबर असणार आहे भोळाशंकर. पण आता एक ट्विस्ट आहे, लढत कोणावर असणार माहिती आहे का? लढत असणार आहे सासवडचा बादल आणि MM नाना आहेत त्यांचा राजा. बघा 74मध्ये लढत असेल हिंद केसरी सैतान आणि भोळाशंकर, आणि सासवडचा बादल आणि MM जी नाना आहेत त्यांचा राजा, अशी लढत होईल. आता अशा लढती होणार आहेत, त्यामुळं बघायला मजा येणार आहे. त्याच्यानंतर कसं आहे, प्रत्येक ज्यावेळेस आपण ते लॉट्स बघितले तर काय बैलांची नावं सेमच असतात. लक्षा, त्याच्यानंतर कायचं नाव असतात बघा राजा, असे भरपूर एकसारखे नाव असतात. त्यामुळे कन्फर्म कळत नाही मला. तुम्ही तरी सांगा, जे काय आपण म्हणू की ज्यांचे पैरे राहिले तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. आता गट क्रमांक 77 येऊ. गट क्रमांक 77मध्ये कोण असेल? मोहिल शेठ आणि संतोष साळुंके यांची नवीन खरेदी, बक्कासूरच्या दावणीची नवीन खरेदी. महाराज कोणाबरोबर असणार? महाराज असणार रुद्रा. कुठला आहे हा? कालेकरांचा रुद्रा. वैभव जे साळुंके आहेत आत्ता नुकतंच विवाहित झालेत, तर त्यांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीचा पायरा असेल तर हा पायरा आहे, कळला. त्याच्यानंतर 84मध्ये एक घरचा साज पळणार आहे. अनेक वेळा हा साज पळालेला आहे आणि महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवलेला आहे त्यांनी. बघा, कंदूरचा राजा आणि अर्जुन, घरचा साज. उर्मिलाताई आहेत, त्यांचा दावणीचा घरचा साज पळतोय. कंदूरचा राजा आणि अर्जुन, काळी पांढरी बैल आहेत. 88मध्ये गट क्रमांक 88मध्ये काळी पांढरी बैल आहेत. एक आहे तडावळ्याचा बलमा आणि वाघावचा निशान, ही 88मध्ये पळेल गाडी. त्याच्यानंतर 92मध्ये गाडी कुठली पळणार आहे तुम्हाला सांगतो. जी गाडी बैलगाडी शर्यत, ज्यावेळेस शर्यत बंदी उठली त्याच्यानंतर आपण म्हणून सातत्यानं अशी एकत्र पळायची जोडी, अशी म्हणजे मॅगी आणि वजीर, ही 92ला गाडी पळते. 94ला कुठली गाडी पळते माहिती आहे का? गट क्रमांक 94ला गाडी पळते घोटचा सर्जा, कारुंडेकराचा चिक्या. आता चिठ्ठी तर निघालेली आहे ह्या नावानं, आता पळतात का नाही उद्या कळेलच. पण 94मध्ये पळण्याची शक्यता आहे किंवा पळतील. चिठ्ठी निघालेली आहे घोटचा सर्जा आणि चिक्याची. एक गट क्रमांक 101 त्यामध्ये रायना, किरणप्पा आहेत, त्यांचं काळीज म्हणून आपण रायना. आणि अजून एक हिंद केसरी बैल, ज्या बैलानं हिंद केसरी पुशेगावचं मैदान गाजवलं, असा घरणीकरांचा राजा पळणार आहे, राजा आणि रायना.
त्याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग पायरा आहे गट क्रमांक 108मध्ये. 108मध्ये कोण पळतं आहे बघा, कुठला पायरा आहे तर शिरसवडीची रायफल आणि दहेगावचा पाखऱ्या. दहेगावचा पाखऱ्या प्रत्येक मैदानात गुलाल पात्र होतो बघा. आपण म्हणजे पहिले 1 2 3 नंबर बघतो, पण 3 4 नंबर बघत नाही. तर दहेगावचा पाखऱ्या प्रत्येक मोठ्या मैदानात गुलाल पात्र होता. असा दहेगावचा पाखऱ्या आणि शिरसवडीची रायफल पळणार आहे. आणि गट क्रमांक 110 म्हणजे बऱ्याचशा लोकांना 110 गट बघावे लागले अशा बैलाचे फॅन्स. बकासूर सरपंच नावानं त्यांनी दिली चिठ्ठी. बकासूर कोणाबरोबर पळेल? आबांचा पाखऱ्या. आत्ताच वडकीचं 1 नंबरचं पारितोषिक घेतलेलं पाखऱ्यानं, आणि बकासूरनं सलग 3 वेळा हॅट्रिक घेतली पुशेगावची. तर इंटरेस्टिंग पायरा असणार आहे. पण ट्विस्ट काय आहे, त्यांच्याच गटात गाडी लागली प्रभू, जो वडकी मैदानात राहिलेला बैल आहे प्रभू, आणि पक्षा ह्यांच्यात लढत होईल. अशी जवळजवळ 111 बघावे लागले. काय वेळेस बैलांची नावं राहतात, सेम नावं असतात. जसं तुम्हाला सांगितलं, लक्ष झालं, पाखऱ्या झालं, राजा झालं, सुंदर, भरपूर सुंदर आले होते. पण तेच आहेत का हे कन्फर्म कदाचित होतं, कदाचित नाही होत. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी लक्ष नसतं. तर मी आणि माझ्या टीमनं प्रयत्न केला करण्याचा. तर तुम्ही सांगा, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले पैरे माहिती आहेत, आणि गट क्रमांकही लिहा, आणि ज्यांना अधिकची माहिती असेल त्यांनी फाटीही लिहा. आपल्या जे प्रेक्षक आहेत जगभरातून, तर त्यांना नक्की कळेल की कुठल्या फाटीत बैल पाळणार आहे. आपण गट सांगण्याचा प्रयत्न केला, पैरे सांगण्याचा प्रयत्न केला, कुठल्या फाटीवर पाळणार आहे ते सुद्धा सांगा. आणि जे बैलांची नावं राहिले त्यांनी कमेंट्समध्ये सांगा की आमचा पैरा ह्या बैलाबरोबर आहे. त्यातून लोकांना कळेल. पैरे तर खूप इंटरेस्टिंग झालेत आणि खूप अटीतटीच्या लढती पाहायला भेटतील. पण सगळ्यात महत्त्वाचं, जिंकणार आहे कोण ह्यात? तर जिंकणार आहे बैलगाडी शर्यत. अशाच लढतीतून बैलगाडी शर्यत मोठी होणार आणि ती जगभरात जाणार. तर मला कमेंट्समध्ये सांगा कोण होईल ह्या पायऱ्यात हिंद केसरी. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा, आणि व्हिडिओला पाहत राहा. आपण उद्या हा सगळा थरार अनुभवतोयच पुशेगाव हिंद केसरीचा. पाहत राहा सँडी आणि यादव चॅनल. धन्यवाद.